सिल्लोडच्या आधारवडीत बिबट्याचा वाढता वावर, बकरीला ठार केलेल्या घटनांनंतरही वन विभाग बेपत्ता. वनरक्षकच बिबट्याच्या भीतीने घरी पळाले. गावकऱ्यांचा आरोप. ग्रामस्थांचा जीव कोणाच्या भरोशावर? मोठा प्रश्न उपस्थित. पिंजरा लावण्याबाबतही अधिकाऱ्यांचे स्पष्ट उत्तर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. 2027 मध्ये देशभरात 2 टप्प्यात होणार जनगणना. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत व चर्चा दोन्ही सुरू. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने धानुऱ्यात कारगिलचा 700 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट जलद गतीनं सुरू. प्रकल्पामुळे रोजगार आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार. जिल्हा प्रशासन घेत आहे प्रगतीचा आढावा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं 90व्या वर्षी झालं निधन. लातूरमधील देवघर निवासस्थानी आज सकाळी घेतला अखेरचा श्वास. देशभरातून शोक संदेशाचा ओघ. MGM मेडिकल कॉलेजमध्ये टुलिकान 2025 परिषद 13 डिसेंबर रोजी होणार. परिषदेत तज्ज्ञ विविध रोग निदानातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणार. देशभरातील सामान्य शल्यचिकित्सकांचे ज्ञान आणि कौशल्य सातत्याने अद्ययावत राहावीत यासाठी ASIची दृष्टी स्पष्टपणे प्रतिबिंबित. टुलिकॉन परिषदेसारखे सामूहिक उपक्रम सुरक्षित शस्त्रक्रिया पद्धती आणि रुग्णांच्या हितासाठी मजबूत पाया तयार करतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे युवा शल्यचिकित्सकांनाही मोठा फायदा होणार. या अर्थपूर्ण शैक्षणिक प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांनी केले. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झपाट्यानं वाढत असून लवकर तपासणीचे प्रमाण कमी. पहिल्या-दुसऱ्या स्टेजमध्ये उपचार पूर्णपणे शक्य. जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचं डॉक्टर आशुतोष तोंडारे म्हणाले. आमदार उपस्थित असताना मंत्री नसेल तर त्याच्यावर बिबट्या सोडा. मुनगंटीवारांचा पारा चढला. पाकिस्तानी बनावट सौंदर्य प्रसाधनाच्या मुद्द्यावरही सरकारला सुनावले. ठाण्यातील मनोरुग्णालय सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. 45 दिवसात दुप्पट दंडासहित रक्कम अदा करण्याचे आदेश. 28 दिवस साखळी उपोषणानंतर रुग्णालय प्रशासनाने किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम अदा करण्याचे दिले आश्वासन. कोळीत खडी व वाळू वाहणाऱ्या हायवाच्या वाहतुकीमुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले. नागरिकांना आरोग्याचा धोका. हायवा वाहतुकीचा रस्ता वळवण्याची नागरिकांची मागणी. सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून माळशिरस येथे 10 लाखाची फसवणुकीचा प्रकार उघड. तक्रारदाराने पोलिसात गुन्हा नोंदवल्यावर कुर्ला पश्चिम मुंबई येथून मसवड पोलीस स्टेशनचे PSI अक्षय सोनावणे आणि टीमने आरोपीला केले अटक. चैत्यभूमी येथे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी दलित पॅन्थर संघटनेतर्फे अन्नदान वाटप. स्थानिक युवक मोठ्या संख्येने सहभागी. सामाजिक बांधिलकीचे कौतुक. दलित पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्याम भोसले उपस्थित. खुलताबाद येथील कचरा डेपो परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. नगर परिषदेचे कचरा प्रक्रिया व कचरा हटवण्यासाठी हेतुता दुर्लक्ष. देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्त पर्यटकांना त्रास. नगरपालिकेकडे तातडीने उपाययोजनेची मागणी. उल्हासनगरमध्ये फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या तातडीने पोहोचून आग आटोक्यात आणली. घरातील साहित्याचे नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली. कानडगाव टाकळी रस्ता अनेक महिन्यांपासून अपूर्ण. खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल. ग्रामीणांनी प्रशासनाकडे वेगाने काम पूर्ण करण्याची केली मागणी. ठाणे जिल्हा महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात सर्वपक्षीय नेते आणि हॉस्पिटलच्या डीन स्वप्नाली कदम यांच्याबरोबर झाली चर्चा. अनागोंदी कारभारावर वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी. मुखेड परिसरात बिबट्याने तरुणावर हल्ला करून केले गंभीर जखमी. वन विभागाकडून परिसरात शोध मोहीम सुरू. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. प्रधान सावंगीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीस्थळाचे लोकार्पण. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश. श्री क्षेत्र माहूर पर्यटन स्थळ विकासाला गती. आमदार भीमराव कैराम यांनी मुख्यमंत्री फडणवीस व मुख्य सचिव अग्रवाल यांच्याकडे नागपूरमध्ये दिले निवेदन. नवीन सुविधा उभारण्यासाठी प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात. स्थानिकांना रोजगारांची संधी वाढणार.
कन्नड तालुक्यात हरभरा पिकावर अळीचा मोठा प्रादुर्भाव. उधार उसनवार करून जगवलेल्या हरभऱ्यावर अळीने हल्ला केल्याने शेतकरी हवालदिल. कृषी विभागाची मार्गदर्शन करण्याची मागणी.